नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पे पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी घटना निर्मितीशी संबंधित IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकणार आहोत आणि विशेष म्हणजे हा प्रकाश आपण प्रश्नांच्या माध्यमातून टाकण्यावर भर देणार आहोत। या आधीच्या अनेक प्रकारच्या IMP फॅक्ट्समध्ये सुद्धा आपण या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्रश्नांवर प्रकाश टाकून त्या घटकावर या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आज देखील आपण या ठिकाणी ज्या काही गट ब गट क मुख्य परीक्षेच्या अंतर्गत विचारले गेलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा संदर्भ घटनानिमितीच्या टॉपिकच्या अनुषंगाने या ठिकाणी घेणार आहोत। आपल्याला माहिती असेल 5 नोव्हेंबर 2023 अंतर्गत 2023 ची गट ब गट क मुख्य परीक्षा जी काय ती आयोजित केली गेलेली आहे आयोगाच्या माध्यमातून। तर त्या अनुषंगाने प्रत्येक घटकावर आणि त्या घटकावरच्या IMP फॅक्ट्सवर आणि त्याचबरोबर त्या घटकावरच्या प्रश्नांचा संदर्भ घेत आपण ही या ठिकाणी जी काही माहिती आहे ती पुढे कंटिन्यू करणार आहोत। तर एक लक्षात घ्या, आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी घटनानिमितीशी संबंधित असणाऱ्या विभिन्न प्रकारच्या प्रश्नांवर आणि त्या माध्यमातून असणाऱ्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकणार आहोत। त्या अनुषंगाने ही आपली जी काही चर्चा आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे। तर सुरू करूया या घटनानिमितीशी संबंधित असणाऱ्या IMP फॅक्ट्सवर आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या प्रश्नांवर। माझं पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की पहिला जो प्रश्न आहे तो या पद्धतीने मागे गट ब गट क मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे घटनानिमितीच्या या टॉपिकच्या अनुषंगाने की 26 नोव्हेंबर 1949 रोजी खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या। जी डेट दिलेली आहे ती काय दिलेली आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या। आपल्याला माहित असेल 26 जानेवारी 1950 ला आपल्याकडे भारतीय राज्यघटना अंमलात आली होती, पण त्याआधीच 26 नोव्हेंबर 1949 ला काही अशा भारतीय संविधानातल्या तरतुदी होत्या की त्या अंमलात आणल्या गेल्या होत्या किंवा आल्या होत्या ज्या दिवशी संविधानाचा स्वीकार केला गेला होता त्या दिवशी। तर इथं पर्याय दिलेत: नागरिकत्वासंबंधी तरतूद, निवडणुकासंबंधी तरतूद, तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतुदी आणि मूलभूत अधिकार। पर्याय उत्तरे ए आणि बी, ए सी आणि डी, ए बी आणि सी यापैकी नाही। तर मित्रांनो, आता एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्याकडे 26 नोव्हेंबर 1949 ला या संविधानातील भारतीय संविधानातील काही तरतुदी ज्या आहेत की ज्या या ठिकाणी अंमलात आणल्या गेल्या होत्या, तर त्या बाबतची जी काही तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 394 मध्ये विचारात घेतली गेलेली होती तत्कालीन कालखंडाच्या अनुषंगाने। आणि विशेष म्हणजे कलम 394च्या आधारेच भारतीय राज्यघटनेतल्या अनेक कलमातल्या ज्या काही तरतुदी आहेत, विशेषतः 15 कलमातल्या ज्या काही तरतुदी आहेत तर या ठिकाणी या 26 नोव्हेंबर 1949 ला अंमलात आणल्या गेल्या होत्या की ज्यामध्ये नागरिकत्वाशी संबंधित कलम 5, 6, 7, 8, 9 मधली तरतूद असो किंवा राष्ट्रपतींच्या पदांच्या शपथेशी संबंधित कलम 60 मधली तरतूद असो, तर अशा विभिन्न ज्या काही तरतुदी आहेत, मग निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कलम 324 मधली निवडणूक आयोगाशी संबंधित तरतूद असो, तर अशा ज्या काही तरतुदी आहेत की ज्या या ठिकाणी या 26 नोव्हेंबर 1949 लाच या ठिकाणी अंमलात आल्या होत्या, 26 नोव्हेंबर 1949 लाच। तर त्यामुळे या ठिकाणी त्या अनुषंगाने आपल्याला इथं उत्तर शोधायचे की नागरिकत्वाशी संबंधित कलम 5, 6, 7, 8, 9 मधल्या तरतुदी अंमलात आल्या होत्या म्हणून या ठिकाणी ए पर्याय बरोबर आहे। निवडणुकीशी संबंधित कलम 324 ची तरतूद अंमलात आलेली होती म्हणून बी ही पर्याय बरोबर आहे। तात्पुरत्या संसदेशी संबंधित या ठिकाणी सुद्धा तरतूद अंमलात आलेली होती त्यामुळे सी पण पर्याय बरोबर आहे। आता मूलभूत अधिकाराशी संबंधित तरतुदीचा विचार केला गेलेला नव्हता त्यामुळे या ठिकाणी डी चा विचार या पातळीवर करण्याची गरज नाहीये म्हणून ए बी सी हे या प्रश्नाचं उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3। माझं पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 च्या अनुषंगाने जी काही माहिती आहे ती आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की घटनेच्या कलम 394 नुसार, जसं मी आता म्हटलं की घटनेच्या कलम 394 नुसार या ठिकाणी जर विचार केला तर एक प्रकारे जो काही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तो या पद्धतीचा आहे की खालील 15 कलमांचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाला होता। घटनेच्या कलम 394 नुसार खालील 15 कलमांचा जो काही अंमल आहे तो या ठिकाणी सुरू झालेला होता। कोणत्या 15 कलमांचा अंमल सुरू झालेला होता 26 नोव्हेंबर 1949 रोजी? तर ही कलमे जी होती ती या प्रकारची की कलम 5, एक मिनिट, कलम 5 जे आहे त्याशी संबंधित त्या ठिकाणी तरतूद घ्यायचं, नागरिकत्वाच्या संबंधीची तरतूद आहे। कलम 6, 7, 8, 9 यांचाही संबंध या ठिकाणी कलम या दृष्टीने जर विचार केला तर नागरिकत्वाशी संबंधित त्याचा संबंध आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल। त्याचबरोबर कलम 60 जसं मी आता म्हटलं की भारताच्या राष्ट्रपती पदाच्या संबंधीची तरतूद होती। कलम 324 की ज्याचा संबंध या ठिकाणी एक प्रकारे निवडणुकीच्या पातळीवर निवडणूक आयोगाशी संबंधित तरतूद होती आणि याच्याशिवाय मग या ठिकाणी ज्या काही
इतर तरतुदी होत्या, कलम 366 मधली असेल, कलम 367 मधली असेल, कलम 379 मधली असेल, 380 मधली असेल, कलम 388 मधली असेल किंवा 391, 92 आणि 93 मधली असेल, तर अशा या संबंध या ठिकाणी 15 कलमांशी संबंधित तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजीच त्याच्या बाबतची अंमलबजावणी सुरू झाली होती. म्हणजेच घटना अंमलात येण्याच्या आधीच या 15 कलमांशी संबंधित अंमलबजावणी ही सुरू केली गेली होती. तर ह्या अनुषंगाने विचारला गेलेला हा प्रश्न आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो या प्रकारचा आहे की भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे. प्रजासत्ताक गणराज्य समाजवादी सार्वभौम धर्मनिरपेक्ष, सार्वभौम समाजवादी गणराज्य धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक, सार्वभौम गणराज्य प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. तर मित्रांनो, हा प्रश्न मी याकरता मुद्दामून सांगतोय का तर याच्यावर मागच्या राज्यसभा मेन्समध्ये पण प्रश्न विचारला गेलेला आहे. अशाच प्रकारचा प्रश्न मागच्या राज्यसभा मेन्समध्ये पण विचारला गेलेला आहे. किंबहुना त्याच्या आधी जी काही ASO मेन्स झालेली होती त्याच्यामध्ये पण हा प्रश्न विचारलेला होता. आणि विशेष म्हणजे याशिवाय इतर अनेक वेळेस या ठिकाणी हा प्रश्न जो काय आहे तो विचारला गेलेला आहे. 2020 मध्ये सुद्धा ASO मेन्समध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर या अनुषंगाने जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला जी काय प्रिअम्बल आहे त्या प्रिअम्बल बेसिसवर संबंध भाग जर माहिती असेल तर त्या अनुषंगाने आपण याचं उत्तर जे काय ते स्पष्टपणे देऊ शकतो. त्याचा सिक्वेन्स सुद्धा महत्त्वाचा आहे. केवळ शब्द माहिती असून चालणार नाही, तर त्याचा सिक्वेन्स पण महत्त्वाचा आहे. कारण की आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य किंवा प्रजासत्ताक गणराज्य हा जो काही सिक्वेन्स आहे तोही आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने जर विचार केला तर या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य या अर्थाने हा सिक्वेन्स जो काय तो या ठिकाणी योग्य आहे की ज्या पातळीवर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे या अर्थाने हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक किंवा लोकशाही गणराज्य. माधपा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येईल की या प्रश्नाच्या अनुषंगाने इतर कोणत्या बाबी लक्षात ठेवायची गरज आहे. ठीक आहे की आपण हा सिक्वेन्स या ठिकाणी प्रिअम्बल बेसिसवर लक्षात ठेवला, पण इतरही बाबतीत PSI मेन्समध्ये सुद्धा प्रश्न या टॉपिकवर विचारलेले आहेत. ते म्हणजे कसं की भारतीय राज्यघटनेच्या प्रिअम्बलमधील स्वातंत्र्याचा योग्य क्रम काय. स्वातंत्र्याचा योग्य क्रम काय, कारण की इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही या ठिकाणी विशेषणांचा संदर्भ दिलेला आहे. मग या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय किंवा एक प्रकारे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य किंवा या ठिकाणी जी काय दर्जाची आणि संधीची समानता अशा अनुषंगाने असणारा उल्लेख असेल तर ही जी काही वेगळ्या प्रकारची विशेषणं किंवा जसा आपण प्रश्नात जो पाहिला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, तर या सर्व बाबतीचा जो क्रम आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण की मागच्या PSI मेन्समध्ये पण हा प्रश्न विचारला होता की स्वातंत्र्याचा योग्य क्रम काय. एवढंच नव्हे तर या प्रिअम्बलचा आणि प्रिअम्बलमधल्या काही शब्दांचा इतर कुठं या ठिकाणी संबंध आहे का, इतर कोणत्या भारतीय राज्यघटनेतल्या घटकाशी किंवा भागाशी संबंध आहे का, तर निश्चितपणे आपल्याला सांगता येतो. जसं इथं सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय हा जो संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो त्याचा संबंध भारतीय राज्यघटनेच्या कलम 38 मध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्वांतर्गत स्पष्टपणे पाहायला मिळतो. कलम 38 मध्ये म्हणजे या अर्थाने आपण या प्रिअम्बलशी संबंधित बऱ्याचशा गोष्टी, मग बेरुबाई खटल्याच्या बाबतीत असणारा या प्रिअम्बलचा संबंध असेल, केशवानंद भारती खटल्याचा या प्रिअम्बलशी असणारा संबंध असेल किंवा मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर असणाऱ्याचा संबंध असेल किंवा घटनेतल्या इतर कोणत्याही तरतुदीशी असणारा त्याचा संबंध असेल, तो आपण आपल्या बाजूने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे या प्रिअम्बलमधले जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा सिक्वेन्स, कोणते शब्द आहेत, कशा पद्धतीने आहेत, या सर्व बाबतीत आपण माहिती लक्षात ठेवण्याची गरज आहे. का तर या ठिकाणी याही बाबतीत आयोगाने प्रश्न मुख्यच्या परीक्षेवर विचारलेले आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की PSI मेन्समध्ये प्रश्न काय विचारला होता की स्वातंत्र्याचा योग्य क्रम काय, तर तो योग्य क्रम आपल्या या पद्धतीने स्पष्ट करता येतो की विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य. मग त्याही अर्थाने आपली तयारी ठेवणंही गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो या प्रकारचा आहे की भारतीय संविधान सभेच्या विविध समित्यांच्या जो योग्य जोड्या जुळवा. भारतीय संविधान सभेच्या विविध समित्यांच्या योग्य जोड्या ओळखा. जुळवा म्हणण्यापेक्षा ओळखा. तर ते योग्य जोड्या ओळखा असं म्हटलेलं आहे की या ज्या काही जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी योग्य जोड्या ओळखा. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपल्या संविधान सभेतल्या ज्या काही वेगळ्या समित्या होत्या त्या संबंध समित्यांच्या बाबतीत आपली चांगली तयारी असली पाहिजे. का? कारण की त्या अनुषंगाने प्री बेसिसवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत.
म्हणजे प्रीच्या एक्झाममध्ये पण प्रश्न विचारलेले आहेत आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून मी या आधीच्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये सुद्धा म्हणजे प्री अनुषंगाने जे काही लेक्चर्स घेतलेले आहेत त्या लेक्चर्समध्ये सुद्धा मी या ठिकाणी याचा उलगडा केलेला होता की आपण आपल्या संविधान सभेतल्या ज्या काही संबंध समित्या आणि त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांची तयारी चांगल्या पद्धतीने ठेवली पाहिजे आणि फॅक्च्युअल बेसिसवर इथं प्रश्न विचारायला निश्चितपणे व्हावा. म्हणून एक प्रकारे एक लक्षात घ्या की इथं ज्या काही समित्यांचा संदर्भ दिलेला आहे तो तर माहिती असावाच असा, पण त्याचबरोबर इतरही बाबतीत या ठिकाणी आपली समित्यांची संबंध माहिती अध्यक्षांच्या पातळीवर असली पाहिजे. मग आता इथं पहा की समिती अध्यक्ष, सल्लागार समिती जवाहरलाल नेहरू, मूलभूत अधिकार उपसमिती जे.बी. कृपलानी, केंद्रीय संविधान समिती जवाहरलाल नेहरू, अल्पसंख्याक समिती मौलाना अबुल कलाम आझाद आणि पर्याय उत्तर दिलेत ए, बी आणि सी, फक्त सी आणि डी, फक्त बी, सी आणि डी, फक्त बी आणि सी. तर आता या ठिकाणी मूलभूत हक्क उपसमिती किंवा मूलभूत अधिकार उपसमिती या अनुषंगाने जे.बी. कृपलानी यांची जी जोडी दिलेली आहे ती योग्य जोडी आहे. केंद्रीय संविधान समिती या अर्थाने जवाहरलाल नेहरू यांचा जो संदर्भ दिलेला आहे तोही या ठिकाणी बरोबर आहे की केंद्रीय अधिकार समिती म्हणा किंवा केंद्रीय संविधान समिती म्हणा या अर्थाने जवाहरलाल नेहरू यांचा जो संदर्भ दिलेला आहे तोही बरोबर आहे. मात्र सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू यांचा जो उल्लेख केलेला आहे तो चुकीचा आहे. का चुकीचा आहे? कारण की इथं सरदार वल्लभभाई पटेल हे या ठिकाणी याचे अध्यक्ष होते या समितीचे. राहिला प्रश्न अल्पसंख्याक समितीचा, तर इथं एच.सी. मुखर्जी हे अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते अल्पसंख्याक उपसमिती अर्थाने, त्यामुळे हेही या ठिकाणी जी जोडी आहे ती चुकीची आहे. म्हणून फक्त बी आणि सी हे उत्तर आपल्याला स्पष्टपणे सांगता येऊ शकेल की या प्रश्नाच्या अंतर्गत बी आणि सी हे उत्तर बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला या पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट करावं लागेल. मग आता या अनुषंगाने इथं संबंध समित्यांची यादी मी इथं स्पष्ट करतोय. या आधी सुद्धा मी या ठिकाणी अशा प्रकारची यादी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशाच प्रकारच्या प्रश्नांमध्ये स्पष्ट केलेली होती. पुन्हा एकदा या ठिकाणी मी स्पष्ट करतोय की इथं सुकाणू समिती किंवा एक प्रकारे इतर ज्या काही समित्या आहेत त्या सर्व पातळीवर या ठिकाणी ही जी काही यादी आहे ती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी. सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कामकाज समिती के.एम. मुन्शी, मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी, नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संस्थाने समिती जवाहरलाल नेहरू, मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल, केंद्रीय घटना समिती जवाहरलाल नेहरू, प्रांतीय घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल, त्याचबरोबर केंद्रीय संविधान किंवा अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, ॲडहॉक समिती सर्वोच्च न्यायालयासाठी एस वरदाचार्य, पंचायत समिती जवाहरलाल नेहरू, पंचायत राज समिती जवाहरलाल नेहरू, वित्त व स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मूलभूत हक्क सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल. कारण की एक लक्षात घ्या की मूलभूत हक्क उपसमिती हा भाग वेगळा आहे, मूलभूत हक्क सल्लागार समिती हा भाग वेगळा आहे. तर इथं या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते. संविधान सभेच्या कार्यकारिणी संबंधी समिती जी.व्ही. मावळणकर, राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि आवास समिती पट्टाभी सीतारामय्या. तर ही जी काही संबंध यादी आहे ती आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी की जेणेकरून या टाईपच्या कोणत्याही प्रकारच्या समितीवरचा प्रश्न जर विचारला गेला तर आपले फॅक्च्युअल बेसिसवरचे जे काही मार्क्स आहेत ते जाऊ नयेत. तर त्या अर्थाने हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. मग आता जोड्या लावा घटना समितीच्या महिला सदस्या. तर याही बाबतीत आयोगाने प्रीला असो किंवा मेन्सला असो प्रश्न विचारलेले आहेत. आता या ठिकाणी याच्या आधी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या महिलांनी कोणकोणत्या प्रांतांमधून संविधान सभेच्या पातळीवर या ठिकाणी निवडणूक लढवली होती याच्याही बाबतीचे प्रश्न विचारले गेले. तसाच हाही प्रश्न आहे की सदस्य आणि मतदारसंघ की संविधान सभेच्या बाबतीत जे काही मतदारसंघ होते त्या कोणत्या मतदारसंघातून कोणत्या महिला निवडून आल्या होत्या. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे पण माहिती असली पाहिजे की संविधान सभेमध्ये असलेल्या ज्या काही महिला होत्या त्या महिलांची संबंध नावं आपल्याला किमान पातळीवरती या ठिकाणी लक्षात ठेवता आली पाहिजेत किंवा पूर्णपणाने तंतोतंत माहिती असली पाहिजे. तर इथं या ठिकाणी जर विचार केला तर जो काही संदर्भ दिलेला आहे त्यानुसार आपण विचार करूया की सरोजिनी नायडू या ठिकाणी सरोजिनी नायडू यांचं नाव दिलेलं आहे, मालती चौधरी यांचं नाव दिलेलं आहे, दक्षियानी वेलायुधन यांचं नाव दिलेलं आहे, राजकुमारी अमृता कौर यांचंही नाव दिलेलं आहे. तर सरोजिनी नायडू यांचा संदर्भ जो काय आहे तो आपल्याला या ठिकाणी बिहारच्या दृष्टीने स्पष्ट करता येतो. मालती चौधरी एक प्रकारे ओरिसा, दक्षियानी वेलायुधन मद्रास आणि राजकुमारी अमृता कौर संयुक्त प्रांत व बेरार या अर्थाने याचं उत्तर जे काय ते स्पष्ट करता येतं. मग आता पहा की एचं उत्तर जे आहे ते म्हणजे 2, बीचं आहे 3, सीचं आहे 4 आणि डीचं आहे 1. तर या ठिकाणी ही जी जोडी आहे ती आपल्याला इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते की
सरोजिनी नायडू या एक प्रकारे या ठिकाणी बिहार प्रांतामधून किंवा बिहार मतदारसंघातून या ठिकाणी संविधान सभेवर विचार घेतले होत्या. मालती चौधरी ओरिसा मतदारसंघाच्या पातळीवर, दक्षी आणि वेलायुडन जे आहेत त्या मद्रासच्या पातळीवर आणि राजकुमारी अमृता कौर संयुक्त प्रांत व बेरार मतदारसंघाच्या स्तरावर. तर या अनुषंगाने या ठिकाणी याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 हे स्पष्ट करता येईल. मित्रांनो, जसं मी मगाशी म्हटलं की ही संबंध माहिती तर आपल्याला असणं आवश्यकच आहे, पण त्याचबरोबर कोणत्या महिला या संविधान सभेमध्ये प्रतिनिधित्व करत होत्या त्या संबंध महिलांची नावं पण आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे आणि त्याच्याही अनुषंगाने आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. एवढंच महत्त्वाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती, तर इथं या ठिकाणी ही संबंध महिला कोणकोणत्या मतदारसंघातून या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होत्या, किंबहुना अनेक जे काही आपल्याकडे संविधान सभेमध्ये सदस्य होते, जसं आपण म्हणतो किंवा जवळपास या ठिकाणी 389 सदस्यांची ही संविधान सभा होती, तर त्या 389 सदस्यांच्या पातळीवर जे कोणी सदस्य होते किंवा जी काही महत्त्वपूर्ण नावं याच्यामध्ये आपल्याला सबस्क्राईब करता येतात, तर त्यांनी कोणकोणत्या मतदारसंघाच्या पातळीवर प्रतिनिधित्व केलं होतं किंवा कोणकोणत्या प्रांतांच्या पातळीवर त्यांनी आपलं प्रतिनिधित्व केलेलं होतं, याची संबंध माहिती जर आपल्याला हवी असेल तर ती निश्चितपणाने या ठिकाणी राज्यसभेच्या वेबसाईटवर आपल्याला सहज पद्धतीने उपलब्ध होऊ शकेल. जर का आपल्याला ती हवी असेल तर या ठिकाणी माझ्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा त्याबाबतची जी काही PDF आहे ती PDF मी निश्चितपणाने टाकेन. तर या अनुषंगाने या ठिकाणी ही जी काही माहिती आहे ती त्या आधारावर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे स्पष्ट करता येतं. मग आता मी म्हटल्याप्रमाणे की एक प्रकारे संविधान सभेच्या पातळीवर ज्या 15 महिला सदस्यांचा विचार करता येऊ शकतो त्या कोणत्या आहेत, तर त्या आहेत अम्मू स्वामीनाथन, दक्षी आणि वेलायुडन, दुर्गाबाई देशमुख, सुचिता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित, हंसा मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, बेगम रसूल, कमला चौधरी, मालती चौधरी, सरोजिनी नायडू, रेणुका रे, ॲना मस्करन्स आणि अमृता कौर. तर अशी ही जी काही 15 संविधान सभेतील महिला सदस्य होत्या त्यांच्याही नावांच्या बाबतीत आपली तयारी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता पुढे जाण्याच्या आधी छोटासा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इंडियन पॉलिटी बाय विके शिंदे या ॲपद्वारे चालणाऱ्या विभिन्न बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया. जसं मी या आधीच्याही लेक्चर्समध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे की आपल्या संबंध बॅचेसवर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत एक प्रकारे स्पेशल डिस्काउंट ऑफर जी काय ती सध्या सुरू आहे. तर त्या अनुषंगाने या संबंध बॅचेसवर ही स्पेशल ऑफर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू आहे. गट ब गट क पूर्व परीक्षा 2024च्या योजनातून ज्यांना या ठिकाणी तयारी करायची आहे त्यांच्याकरता या ठिकाणी आपली बॅच जी काय ती सध्या सुरू आहे. तर या दृष्टीने ही जी काय आपली बॅच आहे ती एकूण 40+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणार आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी 6 महिने आहे. तर फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये आपण आगामी 2024च्या गट ब गट क पूर्व परीक्षेची तयारी इथं करू शकता. त्याचबरोबर राज्यव्यवस्था या बाबत या ठिकाणी गट ब गट क मुख्य परीक्षा जी काय आपली 2023 मध्ये होणारी गट ब गट क मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2023 मध्ये होणारी जी आहे 5 नोव्हेंबरची, किंवा आता या ठिकाणी गट ब ची जी काही ऑक्टोबरमध्ये होणारी जी एक्झाम आहे त्याही अनुषंगाने विचार केला तर ही मुख्य परीक्षेची बॅच आपल्याला उपयोगाची आहे. फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी सुधारित अभ्यासक्रमानुसार संबंध जी काही बॅच आहे ती प्राप्त करू शकता. एकूण 60+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारे या बॅचचं स्वरूप आहे. वॉच टाईम या ठिकाणी 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणत्याही प्रकारची एन्क्वायरी करायची असेल तर या ठिकाणी या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. किंवा या दोन्ही बॅचेसवर सध्या इथं 65% आणि इथं 70% डिस्काउंट बेसिसवर फीस सध्या सुरू आहे. त्यामुळे स्पेशल डिस्काउंट ऑफरच्या बेसिसवर आपण याचा फायदा निश्चितपणे घेऊ शकता. त्यानंतर त्याच्या पुढची बॅच आहे ती म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच, ज्याही बॅचवर आपल्याला 900 रुपयांचा जी काही फीस आहे ती लागू आहे आणि विशेष म्हणजे 70% डिस्काउंटसह ही फीस 900 रुपये आहे. इथंही 50+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी 6 महिने आहे. आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या योजनातून ज्यांना कोणाला या बाबतची तयारी करायची आहे त्यांना निश्चितच ही फायदेशीर बॅच आहे. एवढंच नव्हे तर राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पेपर 1 GS2 पार्ट 1 GS2 पार्ट 1 ची सुद्धा बॅच आपली स्पेशल बॅच म्हणून सध्या सुरू आहे. तर या बॅचमध्ये आपण भारतीय संविधान, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय प्रशासनाचा उगम, राज्य शासन व प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट आणि निवडणूक प्रक्रिया असे इंग्रजीत 8 घटक जे काय आहेत ते 8 घटक अभ्यासू शकता. 80+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर या दोन्ही बॅचेसवर सध्या या ठिकाणी स्पेशल डिस्काउंट ऑफर बेसिसवर एक प्रकारे सध्या फीस जी काय आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे केवळ 1040 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही पण बॅच प्राप्त करू शकता 60% डिस्काउंटसह आणि ही पण 70% डिस्काउंटसह फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये प्राप्त करू शकता. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा स्पेशल बॅच GS2 पार्ट 2 या बेसिसवर सुद्धा आपली बॅच चालू आहे की ज्यामध्ये फक्त नवीन घटकांचा समावेश असणाऱ्या घटकांचा विचार आपण केलेला आहे की ज्यामध्ये आपल्याला एक प्रकारे या ठिकाणी हे संबंध घटक अभ्यासता येऊ शकतील.
भारतीय प्रशासनाचा उगम, प्रशासकीय कायदा, काही सुसंबद्ध कायदे, कृषी प्रशासन व ग्रामीण अर्थव्यवस्था, लोक प्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, घटनात्मक आणि वैधानिक संस्था, सार्वजनिक धोरण, एकूण 70 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर ही पण बॅच निश्चितच आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चर्चने उपयोगाची बॅच आहे. तर या अर्थाने या बॅचवर सध्या 60% डिस्काउंटसह फीस फक्त 960 रुपये आपल्याला विचार घेता येऊ शकेल. 960 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही संपूर्ण 7 घटकांवर आधारित असणारी बॅच प्राप्त करू शकता. याही बॅचबद्दलची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर याही बॅचवरचा जो काय डिस्काउंट ऑफरचा जो कालावधी आहे तो 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या या संबंध बॅचेसला प्राप्त करून घेण्यासाठी आपण गुगल प्ले स्टोअर जाऊन आपलं जे काय ॲप आहे इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याद्वारे या संबंध बॅचेसचा फायदा उचलू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मग आता हा प्रश्न जो आहे तो या प्रकारचा आहे की भारतातील संघ राज्य व्यवस्थेच्या संदर्भात खालील कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत. भारतातील संघ राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ही योग्य आहेत. योग्य वैशिष्ट्ये शोधायची भारतीय संघराज्याच्या बाबतची. संविधानाची सर्वोच्चता, केंद्र व राज्य सरकारांमध्ये सत्तेची विभागणी, स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं अस्तित्व, केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता. खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा. ए, बी आणि डी, बी आणि सी फक्त, बी, सी आणि डी, ए, बी आणि सी. मग आता पहा की संघ राज्य प्रणाली ही भारताने स्वीकारलेली आहे, पण आपण अमेरिकेच्या आधारित असणारी संघराज्य प्रणाली स्वीकारलेली का? नाही आहे. तर आपण कॅनडावर आधारित असणारी संघराज्य प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे भारताच्या संघराज्य प्रणालीचं स्वरूप हे अधिकाधिक एकात्म पाहायला मिळतं. भारताच्या संघराज्य प्रणालीचं स्वरूप हे अधिकाधिक ॲसिमेट्रिकल म्हणजे असममितीय पाहायला मिळतं. तर त्या अनुषंगाने भारताच्या या संघराज्य प्रणालीची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती थोडीशी वेगळी आहेत अमेरिकन संघराज्य प्रणालीपेक्षा. तर त्यामुळे त्या अनुषंगाने आपण भारतीय संघराज्य प्रणालीची कोणती वैशिष्ट्ये आहेत याचा विचार करणं अपेक्षित आहे. तर इथं या ठिकाणी पहिला जो पर्याय दिला आहे की संविधानाची सर्वोच्चता, तर हा पर्याय भारतीय संघराज्याच्या वैशिष्ट्याच्या पातळीवर योग्य म्हणून स्पष्ट करता येतो. का? कारण की आपल्याकडे जेव्हा केंद्र सरकार वर्सेस घटक राज्य सरकार, केंद्र सरकार वर्सेस अनेक घटक राज्य सरकार असा जेव्हा वाद उपस्थित होतो तेव्हा त्या वादामध्ये केंद्र सरकार ही सर्वश्रेष्ठ ठरत नाही ना घटक राज्य सरकार ही सर्वश्रेष्ठ ठरत नाही, तर तिथं संविधान सर्वश्रेष्ठ ठरतं. संविधान या ठिकाणी सर्वोच्च समजलं जातं. त्यामुळे पहिलं जे वैशिष्ट्य म्हटलेलं आहे की संविधानाची सर्वोच्चता, तर ते बरोबर आहे, योग्य आहे. केंद्र व राज्य सरकारामध्ये सत्तेची विभागणी, तर आपल्याकडे जी काही या ठिकाणी संविधानामध्ये संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची अशी सत्तेच्या पातळीवर केलेली विभागणी पाहायला मिळते. तर त्या अनुषंगाने हे दुसरंही वैशिष्ट्य योग्य आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं अस्तित्व, तर भारतामध्ये संघराज्य प्रणालीच्या अंतर्गत स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा विचार केला गेलेला आहे, किंबहुना या ठिकाणी एकात्म न्यायव्यवस्थेचा सुद्धा विचार या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि त्यामुळे एकात्म न्यायव्यवस्थेवर आधारित स्वतंत्र न्यायव्यवस्था ही भारताच्या संघराज्य प्रणालीचं सुद्धा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य सांगता येतं की जिथं सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या रचनातून आपली भूमिका पार पाडतं. तर त्यामुळे सी पण पर्याय बरोबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता, तर तसं नाही आहे. कारण की एक लक्षात घ्या की भारतामध्ये संघ राज्य प्रणालीचा स्वीकार केलेला असताना केंद्रच सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे का? नाही आहे. तर संविधान सर्वश्रेष्ठ आहे. आणि संविधानामध्ये काय नमूद केलेलं आहे की केंद्र सरकार जसं असेल तसंच घटक राज्य सरकार सुद्धा सत्तेमध्ये असेल. म्हणजे घटक राज्य सरकारमध्ये पण मंत्रिमंडळ असेल, केंद्र सरकारमध्ये पण मंत्रिमंडळ असेल, दोघांचीही वेगवेगळ्या प्रकारची सत्ता विभागणी असेल. त्यामुळे एकट्या केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता असं म्हणणं या ठिकाणी योग्य वाटत नाही. कारण की भारतीय संघराज्य प्रणालीमध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये झालेली सत्ता विभागणी याचा विचार करता केवळ केंद्र सरकारच या ठिकाणी अधिकाधिक सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणणं थोडंसं योग्य वाटत नाही. तर त्या अर्थाने या ठिकाणी चौथा पर्याय जो काय आहे तो इथं वैशिष्ट्य म्हणून सांगता येऊ शकत नाही. फक्त ए, बी, सी ही पर्याय या ठिकाणी योग्य म्हणून स्पष्ट करता येतील. तर त्या अर्थाने इथं भारतीय संघराज्याच्या वैशिष्ट्यामध्ये ए, बी, सी हा पर्याय योग्य आहे, पर्याय क्रमांक 4. माझं पहा थोडीशी विस्ताराने या ठिकाणी ही वैशिष्ट्ये सुद्धा लक्षात घेऊया की भारतीय संविधान लिखित असून यात केंद्र व राज्य सरकारच्या सत्तांचा उल्लेख केला आहे. लिखित संविधानामुळे केंद्र व राज्य संबंधात स्थैर्य राहते. म्हणजे आपल्या संघ राज्य प्रणालीमध्ये केंद्र राज्य संबंधांच्या माध्यमातून स्थिरता ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे याला लिखित स्वरूप प्राप्त आहे. आणि या लिखित संविधानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारांच्या सत्तांचा, अधिकारांचा सुद्धा उल्लेख केला गेलेला आहे. भारतीय संघराज्यात केंद्र व राज्य सरकारपेक्षा संविधान हे सर्वश्रेष्ठ असून कोणतीही सत्ता संविधानापेक्षा श्रेष्ठ नाहीये. ना केंद्र सरकारची सत्ता संविधानापेक्षा श्रेष्ठ नाहीये, ना घटक राज्य सरकारची सत्ता संविधानापेक्षा श्रेष्ठ नाहीये. तर संविधान सर्वश्रेष्ठ आहे.
भारताच्या संघराज्य प्रणालीमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या सत्तेचं विभाजन आहे. हे विभाजन संघ सूची, राज्य सूची, समर्थित सूची आणि त्याचबरोबर केंद्र सरकारकडे असणारे शेषाधिकार या स्वरूपात आहे. भारतीय संघराज्यात एकात्म न्यायव्यवस्थेचा स्वीकार केला असून सर्वोच्च व उच्च न्यायालयाची व्यवस्था केली गेलेली आहे. त्याचबरोबर दुय्यम न्यायालयांची व्यवस्था सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर यातून एक स्वरूप स्पष्ट होतं की भारताच्या न्यायव्यवस्थेच्या पातळीवर एकात्म स्वरूप स्वीकारलं गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र पद्धतीने कार्य करणारी न्यायव्यवस्था आहे. तर त्याही अनुषंगाने हे वैशिष्ट्य आपल्याला भारतीय पातळीवर संघराज्य प्रणालीचं स्पष्ट करता येतं. त्यानंतर दुहेरी शासनाचा स्वीकार केला असल्याने केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे वेगळे शासन पाहावयास मिळते. आणि म्हणून इथं हे म्हणायला जागा उरत नाही की केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता. ज्या वेळेस आपल्याकडे विशिष्ट प्रकारची परिस्थिती निर्माण होते, म्हणजे एक प्रकारे अंतर्गत कलह या ठिकाणी निर्माण होतो, सशस्त्र बंडासारख्याची परिस्थिती निर्माण होते किंवा एक प्रकारे युद्ध, परकीय आक्रमणासारखी परिस्थिती निर्माण होते, तर त्यावेळेस या ठिकाणी कुठेतरी केंद्र सरकारचं महत्त्व जे काय ते अधिकाधिक वाढतं किंवा इतरही कारणास्तव या ठिकाणी याचा विचार जो काय तो करता येऊ शकतो. पण या ठिकाणी भारतीय संविधानाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये केलेली सत्तेची विभागणी याचा विचार करता या ठिकाणी दोघांचेही सरकार वेगवेगळे शासन या पद्धतीने स्वरूप पाहायला मिळतं. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता फक्त असते असं म्हणणं तेवढंसं योग्य वाटत नाही, का तर केंद्र आणि राज्य सरकारांची वेगळी शासन असते म्हणून. केंद्रीय कायदेमंडळ असून घटक राज्यातही ठराविक राज्यात 2 सभागृहे आहेत. कारण की सर्वच घटक राज्यामध्ये विधान परिषद हे दुसरं सभागृह नाहीये, तर ठराविक राज्यात ही 2 सभागृहे आहेत आणि केंद्रीय कायदेमंडळ पण द्विगृही आहे. भारतीय घटनेने भारतातील नागरिकांना एकरी नागरिकत्व बहाल केलेलं आहे आणि घटक राज्याचे स्वतंत्र असं नागरिकत्व भारतीय घटनेने नागरिकांना दिलेले नाहीये. हेही भारताच्या संघराज्य प्रणालीचं पातळीवर एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य का सांगता येईल, का तर भारताचं संघराज्य प्रणाली ही अधिकाधिक एकात्म संघराज्याकडे या ठिकाणी झुकलेली आहे. या कारणास्तव एकरी नागरिकत्व हे सुद्धा भारतीय संघराज्याचं एक वेगळं वैशिष्ट्य स्पष्ट करता येतं. एवढंच नव्हे तर भारतीय संविधानाने एकाच राज्यघटनेचं तत्व स्वीकारलेलं आहे. कोणत्याही घटक राज्य स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात नाही. म्हणजे घटक राज्यांचं स्वतंत्र नागरिकत्व पण नाही आहे आणि घटक राज्यांची स्वतंत्र राज्यघटना पण नाही आहे. हे पण एक वेगळं वैशिष्ट्य भारतीय संघराज्याचं स्पष्ट करता येतं, का तर भारताची संघराज्य प्रणाली ही केंद्राकडे झुकलेली आहे, एकात्म शासन प्रणालीच्या दृष्टीतून सांगता येते. तर त्यामुळे या ठिकाणी हे पण वेगळे वैशिष्ट्य आपल्याला भारतीय संघराज्य प्रणालीचे सर्व स्पष्ट करता येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, डॅश या तारखेपासून भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असे भारतीय घटनेने घोषित केले. 13/1/1976, 3/1/1977, 31/1/1978 आणि 1/3/1977. तर आता मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या की इथं आपल्याला एक्झॅक्टली हे माहिती असलं पाहिजे की कोणत्या तारखेपासून भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले. तर या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीत असेल की 42व्या घटनावलीच्या माध्यमातून आपल्याकडे या प्रकारची जी काही दुरुस्ती आहे ती केली गेली होती की भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या अर्थाने जो काही नवीन संदर्भ आहे तो या ठिकाणी विचार घेतला गेला होता. तर या भारताच्या प्रिएम्बलमध्ये या ठिकाणी समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे काही 3 शब्द आहेत की जे नव्याने ॲड केले गेले होते या 42व्या घटनावलीद्वारा. तर त्यामुळे या ठिकाणी याबाबतचा जो काही बदल आहे तो बदल या ठिकाणी कधी घोषित केला गेला या अनुषंगाने असणारा हा प्रश्न आहे. तर इथं आपल्याला सांगता येईल 3/1/1977, 3 जानेवारी 1977ला अशा प्रकारच्या दृष्टीने आपल्या संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये जी काही तरतूद आहे ती विचारात घेतली गेली किंवा एक प्रकारे या ठिकाणी ती घोषित केली गेली हे आपल्याला स्पष्ट करता येईल. 42वी घटनावली अधिनियम 1976 म्हणजे 1976च्या 42व्या घटनावली अधिनियमातील कलम 2 नुसार 42व्या घटनावलीच्या 1976च्या अधिनियमातील कलम 2 नुसार अशा प्रकारची ही जी काही घोषणा आहे ती केली गेली होती की भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या अर्थाने विचारात घेतला जाईल 3/1/1977च्या पासून. माधपा या ठिकाणी 42वी घटनावलीला लोकसभेची मंजुरी प्राप्त झाली होती 2 नोव्हेंबर 1976ला. राज्यसभेची मंजुरी प्राप्त झाली 11 नोव्हेंबर 1976ला. राष्ट्रपतींची सहमती प्राप्त झाली 18 डिसेंबर 1976ला. आणि 3/1/1977 म्हणजेच 3 जानेवारी 1977 या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले. विशेष म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या सरनामा किंवा उद्देशपत्रिकेमध्ये 1976च्या 42व्या घटनावली अधिनियमातील कलम 2 द्वारे
कलम 2 द्वारे सार्वभौम लोकशाही गणराज्य या मजकुराऐवजी सार्वभौम लोकशाही गणराज्य या मजकुराऐवजी समाजवादी धर्मनिरपेक्ष या नवीन शब्दांचा, इथं लक्षात घ्या की अगोदरचा जो उल्लेख होता 3/1/1977च्या आधीचा किंवा 42वी घटनास्थी होण्याच्या आधीचा, तो काय होता की भारत एक सार्वभौम लोकशाही गणराज्य एवढाच उल्लेख होता. पण या 42व्या घटनास्थीनंतर सार्वभौम लोकशाही गणराज्य या मजकुराऐवजी त्यात 2 नवीन शब्द जे काय आहेत ते ॲड झाले. ते म्हणजे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या नवीन शब्दांचाही त्यात विचार केला गेला. आणि राष्ट्राची एकता या मजकुराऐवजी, जो अगोदर राष्ट्राची एकता एवढाच मजकूर होता, तर त्याही मजकुराऐवजी एकात्मता या नवीन शब्दाचा या ठिकाणी 3 जानेवारी 1977 पासून समावेश करण्यात आलेला आहे. आणि म्हणून त्या अर्थाने 3 जानेवारी 1977 या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असे घोषित करण्यात आले असं मला जागा होते. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, तोही पाहूया. भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टे आणि त्यांचा तपशील योग्य जोड्या जुळवा. भारतीय राज्यघटनेची परिशिष्टे आणि त्यांचा तपशील यांच्या जोड्या जुळवा. तर एका बाजूला परिशिष्टे, दुसऱ्या बाजूला तपशील आहे. 7वे परिशिष्ट, 9वे परिशिष्ट, 8वे परिशिष्ट, 12वे परिशिष्ट. तर या ठिकाणी 7वे परिशिष्ट याचा जर विचार केला तर या ठिकाणी आपला संदर्भ सांगता येतो केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांचं वाटप. 9वे परिशिष्ट जमीन सुधारणा कायदा. त्यानंतर 8वे परिशिष्ट कार्यालयीन भाषा आणि एक प्रकारे 12वे परिशिष्ट नगरपालिकांचे अधिकार, अधिसत्ता आणि जबाबदारी. तर या अर्थाने या ठिकाणी या वेगवेगळ्या परिशिष्टांचा असणारा संदर्भ या वेगवेगळ्या परिशिष्टांशी आपण जोडता येतो. 7वे परिशिष्ट की जे केंद्र राज्य संबंधाशी रिलेटेड आहे आणि केंद्र राज्य संबंधांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी केंद्र आणि राज्यामध्ये असणाऱ्या अधिकारांचं वाटप संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूचीच्या पातळीवर ती यादी 7व्या परिशिष्टामध्ये पाहायला मिळते. 9व्या परिशिष्टामध्ये या ठिकाणी जमीन सुधारणाशी संबंधित 284 कायद्यांचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर त्या अर्थाने या ठिकाणी 9वे परिशिष्ट आहे. 8व्या परिशिष्टामध्ये असणाऱ्या विभिन्न प्रकारच्या 22 भाषांचा संदर्भ आपल्याला सांगता येतो की ज्या या ठिकाणी राजभाषा किंवा कार्यालयीन भाषाच्या दृष्टीने विचार घेतले जाऊ शकतात. आणि 12वे परिशिष्ट की जे 74व्या घटनास्थीशी संबंधित आहे आणि या 74व्या घटनास्थीच्या दृष्टीकोनातून नगरपालिकांचे अधिकार, अधिसत्ता आणि जबाबदारी यांचा उल्लेख या 12व्या परिशिष्टाशी जोडता येतो. तर या अनुषंगाने या ठिकाणी याचं उत्तर जे काय आहे ते Aचं 3, Bचं जे आहे ते एक प्रकारे 2, Cचं जे आहे ते 1 आणि Dचं जे आहे ते 4 या अर्थाने स्पष्ट करता येईल. तर इथं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला सांगता येईल. तर ज्यावेळेस आपण परिशिष्टाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विचार करतो त्यावेळेस आपल्याला संबंध परिशिष्टांची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण की केवळ परीक्षेमध्ये जेवढी परिशिष्ट विचारली तेवढीच आपण तयारी करून जर राहत असो तर या ठिकाणी हे चुकीचं आहे. का? कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही संबंध 12 परिशिष्ट दिलेली आहेत त्या संबंध 12 परिशिष्टांच्या दृष्टीने असणारा जो तपशील आहे तो आपल्याला किमान पातळीवर तरी माहिती असला पाहिजे. कारण की कलम जशा पद्धतीने आपण लक्षात ठेवतो तसं आपण या ठिकाणी परिशिष्टांचाही भाग लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर त्या अनुषंगाने या संबंध परिशिष्टांविषयीची माहिती थोडक्यात आपण इथं घेऊया की पहिली अनुसूची किंवा पहिलं परिशिष्ट की जे राज्य आणि केंद्र प्रदेशाची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र याच्या दृष्टीकोनातून आहे. दुसरी अनुसूची वित्तलब्धी, भत्ते आणि विशेषाधिकार म्हणजे जे काही घटनात्मक पदे आहेत त्यांच्या वेतन किंवा भत्ते आणि विशेषाधिकारांच्या दृष्टीकोनातून दुसरी अनुसूची सांगता येऊ शकते. तिसरी अनुसूची शपथ किंवा प्रतिज्ञांचे नमुने, जे घटनेमध्ये असणारे विभिन्न प्रकारचे घटनात्मक पद आहेत. मग या ठिकाणी घटक राज्य स्तरावरचं असणारं मंत्रिमंडळ असेल, केंद्रीय स्तरावरचं असणारं मंत्रिमंडळ असेल किंवा इतर जी काही महत्त्वपूर्ण अशी घटनात्मक पदं आहेत त्या संबंध घटनात्मक पदांच्या अनुषंगाने असणारे शपथ किंवा प्रतिज्ञांचे नमुने. चौथी अनुसूची राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेतील जागांची विभागणी जी आहे किंवा जागांची जी काही संख्या आहे. 5वी अनुसूची अनुसूचित क्षेत्रे, अनुसूचित जमातींचे प्रशासन व नियंत्रण की ज्याचा संबंध या ठिकाणी निश्चितपणे आपला एक प्रकारे पेसा या कायद्याच्या दृष्टीकोनातून सांगता येतो. पेसा कायदा 1996. त्यानंतर 6वी अनुसूची आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या आदिवासी जमाती क्षेत्रांचे प्रशासन ज्यांच्या पातळीवर या ठिकाणी स्वायत्त जिल्हा परिषदांचा विचार जो आहे तो केलेला आहे किंवा जिल्हा विकास परिषदांचा विचार जो आहे तो केलेला आहे. त्यानंतर 7वी अनुसूची संघ, राज्य व समवर्ती सूची जी या ठिकाणी केंद्र आणि घटक राज्य यांच्यातल्या असणाऱ्या सत्ता विभागण्याशी संबंधित आहे. 8वी अनुसूची मान्यताप्राप्त भाषा किंवा कार्यालयीन भाषा राजभाषांच्या पातळीवर. त्यानंतर 9वी अनुसूची ही काही कायदे, विनिमने, विधिग्रह असणे
की ज्याचा संबंध पहिली घटना असती आणि 284 अधिनियमांशी आहे, कायद्यांशी आहे. तर ही नवी अनुसूची हेही देखील या ठिकाणी महत्त्वाची आहे की जी पहिल्या घटनानुसार निर्माण केली गेलेली आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी घटनेच्या पातळीवरची 10वी अनुसूची की ज्याचा संबंध पक्षांतराच्या कारणावरून नसणाऱ्या अपात्र होण्याच्या तरतुदीशी आहे. त्याचबरोबर 52वी घटनावस्ती आणि 91व्या घटनावस्तीशी सुद्धा याचा संबंध जो काय तो स्पष्ट करता येतो पक्षांतर बंदी कायद्याच्या सदराखाली. 11वी अनुसूची 73व्या घटनावस्तीच्या रचनातून निर्माण केलेली आहे की पंचायतींच्या अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या की ज्यामध्ये 29 विषयांची यादी स्पष्ट केलेली आहे. आणि 12वी अनुसूची की जे नगरपालिका इत्यादींच्या अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या की जी 74व्या घटनानुसार 18 विषयाच्या रचनातून स्पष्ट केली गेलेली आहे. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपद्वारे चालणाऱ्या विभिन्न ज्या काही बॅचेस आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर याही बॅचेसच्या रचनातून स्पेशल ऑफर जी काही ती सध्या सुरू आहे. तर एक प्रकारे पंचायत राज आणि नागरी असोसिएशन स्पेशल बॅच की जी 70% डिस्काउंटसह या ठिकाणी फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये उपलब्ध आहे. एकूण 20 प्लस व्हिडिओज प्लस वॉच टाईम 3 पट, व्हॅलिडिटी 6 महिने असं या बॅचचं स्वरूप आहे. पंचायत राज आणि नागरी असोसिएशनशी संबंधित संबंध घटक आपण याच्यामध्ये अभ्यासू शकता आणि त्याच्या नोट्सही अभ्यास या ठिकाणी प्राप्त करू शकता. तर एक प्रकारे फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही पंचायत राजचे संबंध घटक याच्यामध्ये कव्हर करू शकता. एवढंच नव्हे तर घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच की जी प्रत्येक परीक्षेला उपयोगाची बॅच आहे. तर याही बॅचच्या खाली आपण या ठिकाणी एक प्रकारे डिस्काउंट जे काय ते प्राप्त करू शकता. 50% डिस्काउंटसह 100 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही संबंध बॅच प्राप्त करू शकता की ज्यामध्ये घटनेतील महत्त्वाच्या घटनावस्ती आणि कलमांचं विश्लेषण जे काय ते विस्तृत पद्धतीने आपल्याला अभ्यासता येईल आणि त्याच्या नोट्सही आपल्याला प्राप्त करता येतील. एवढंच नव्हे तर घटनावस्ती आणि कलमे यांच्या प्रश्नांचंही विश्लेषण याच्यामध्ये आपल्याला अभ्यासता येईल. एकूण 10 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयी जी कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यव्यवस्थेची बेसिक फाउंडेशन बॅच सध्या आपली सुरू आहे. तर एक प्रकारे फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये 80% डिस्काउंटसह ही बॅच आपण प्राप्त करू शकता. आगामी 2024 मधल्या कोणत्याही संयुक्त गट ब, गट क पूर्वपरीक्षा असो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा इतर सर्वसेवेची परीक्षा असो त्या अनुषंगाने 700 रुपयाच्या फीसमध्ये आपल्याला ही बेसिक फाउंडेशन बॅच निश्चितच फायदेशीर आहे, उपयोगाची आहे. आणि विशेष म्हणजे याही बॅचमध्ये आपल्याला 30 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर संबंध जो काही भाग आहे तो प्राप्त करता येईल. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा बॅचसुद्धा आगामी जी काही डिसेंबरमध्ये होणारी डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा आहे त्या अनुषंगाने ही बॅच आपल्याला निश्चितच फायदेशीर आहे. फक्त 60% डिस्काउंटसह या ठिकाणी 560 रुपयाच्या फीसमध्ये आपण इथं जी काही बॅच आहे ती प्राप्त करू शकता. आयोगाच्या अभ्यासक्रमांचा संबंध या बॅचची मांडणी केलेली आहे आणि आयोगाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सुद्धा इतर काही घटकाचा समावेश आपण या बॅचमध्ये केलेला आहे. एकूण 25 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयी जी कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. आणि या दोन्ही बॅचेसवरचा असणारा हा जो काय स्पेशल डिस्काउंट ऑफरचा जो भाग आहे तो 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्याला सुरू आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कर निर्धारण व प्रशासकीय सेवा महाराष्ट्र नगर परिषद गट क 2023 ही जे काही एक्झाम या ठिकाणी आगामी कालखंडात होणार आहे तर त्याही एक्झामच्या अनुषंगाने आपली बॅच सध्या सुरू आहे. या पदाच्या अनुषंगाने जे काही पेपर 1 आणि 2 मध्ये राज्यव्यवस्थेचा सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो. तर त्या राज्यव्यवस्थेच्या सिलेबसमध्ये एकूण 8 घटक आहेत. भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, राजकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन, नागरी स्थानिक व शासन व प्रशासन, निवडणूक प्रक्रिया, प्रशासकीय कायदा आणि न्यायमंडळ. तर हे 8ही घटक आपण या ठिकाणी फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये प्राप्त करू शकता 65% डिस्काउंटसह की ज्या बॅचमध्ये आपल्याला एकूण 40 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 3 महिने प्राप्त होऊ शकेल. तर अशी ही कर निर्धारण व प्रशासकीय सेवा अधिकारी पदासंबंधीची जी बॅच आहे ती सध्या आपल्या ॲपवर या 30 सप्टेंबर 2023च्या कालावधीपर्यंत स्पेशल ऑफरमध्ये सुरू आहे फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये. तर या संबंध बॅचेस प्राप्त करण्याकरता गुगल प्ले स्टोअर जाऊन आपण या ठिकाणी इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे हे ॲप डाउनलोड करू शकता आणि त्या माध्यमातून या संबंध बॅचेसचा फायदा घेऊ शकता. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात डॅश भाषा होत्या 8, 12, 9 आणि 14. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी हाही प्रश्न टोटली फॅक्च्युअल आहे असं म्हणायला काही हरकत नाही. का तर इथं 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषांचा समावेश होता या अर्थाने या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की 14 भाषा ज्या काय आहेत त्या या ठिकाणी सुरुवातीला आपल्या या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट होत्या. मात्र आज घडीला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही संख्या 22 पर्यंत पोहोचलेली आहे. आज घडीला 8व्या परिशिष्टामध्ये या भाषांची संख्या 22 भाषा या अर्थाने आपल्याला विचार घेता येते. साधारणपणे 21वी घटनावस्ती, 71वी घटनावस्ती आणि 92वी घटनावस्ती अशा या
3 वेगवेगळ्या घटनावस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी इतर ज्या काही 8 भाषा आहेत त्या ॲड झालेल्या आहेत नव्याने नंतरच्या कालावधीमध्ये. तर त्यामुळे या तिन्ही घटनावस्थांच्या माध्यमातून ज्या काही इतर 8 भाषा आहेत त्या नव्याने या ठिकाणी समावेश झालेल्या आहेत या 8व्या परिशिष्टामध्ये. आणि आज घडीला ही संख्या 22 भाषा या अनुषंगाने स्पष्ट करता येईल. पण आपल्याला प्रश्न विचारला आहे तो म्हणजे 1950 मध्ये या 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषा होत्या. मग आता पहा याही अनुषंगाने थोडीशी माहिती घेऊया. इथं 8वी अनुसूची किंवा परिशिष्ट कलम 344(1) आणि 351शी संबंधित आहे. म्हणजे या 2 कलमाशी संबंधित या ठिकाणी हे 8वी अनुसूची किंवा परिशिष्ट आपल्याला सांगता येते. कलम 344(1) आणि 351शी संबंधित आहे की ज्यामध्ये हिंदी भाषेच्याही दृष्टिकोनातून असणारा संबंध स्पष्ट करता येतो. 8व्या अनुसूचीमध्ये घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची यादी आहे. घटनेने ज्या भाषांना मान्यता दिलेली आहे राजभाषा या अर्थाने त्यांची यादी आहे. मूळ घटनेत 1950 साली अशा 14 भाषा होत्या. सध्या एकूण 22 भाषा आहेत. या भाषा विविध घटनावस्थेद्वारे घटनेत नंतर समाविष्ट करण्यात आल्या. त्यामध्ये सिंधी भाषा की जी 21व्या घटनावस्थेद्वारा 1967 मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली. कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी भाषा 71व्या घटनावस्थेद्वारे 1992 मध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली. आणि बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली या ज्या काही भाषा आहेत त्या 92व्या घटनावस्थेद्वारे या ठिकाणी 2003 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तर त्यामुळे हा जो भाग आहे या संबंध घटनावस्थींचा तेही आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण की प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या 3 घटनावस्थांच्या माध्यमातून इतर 8 भाषांचा समावेश नंतर या 8व्या परिशिष्टामध्ये केला गेलेला आहे. तर त्या घटनावस्थी आहेत 21वी घटनावस्थी, 71वी घटनावस्थी आणि 92वी घटनावस्थी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय, तर एक प्रकारे संविधान सभेच्या तात्पुरत्या किंवा हंगामी अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कुणी सुचवले होते. JB कृपलानी, डॉक्टर BR आंबेडकर, C राजगोपालाचारी, TT कृष्णमाचारी. तर हा टोटली फॅक्च्युअल प्रश्न आहे. 9 डिसेंबर 1946 ही संविधान सभेची पहिली बैठक पार पडली होती. तर त्या बैठकीमध्ये आपल्याकडे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी संविधान सभेचं तात्पुरतं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं आणि त्या माध्यमातून त्या दिवशीचं जे काही कामकाज आहे ते पाहिलेलं होतं. तर त्याबाबतचं जे काही सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव आहे ते कोणी सुचवले होते, तर उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 JB कृपलानी. तर हा एकंदरीत या ठिकाणी घटनाक्रम कसा आहे की JB कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव या ठिकाणी 9 डिसेंबर 1946च्या बैठकीमध्ये कशा पद्धतीने सुचवलं होतं आणि मग ते सुचवल्यानंतर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी त्याच्याबाबतचा एक प्रकारे या ठिकाणी स्वीकार आहे तो स्वीकार केला आणि स्वीकार करून मग नंतर या ठिकाणी ही प्रोसिजर कशा पद्धतीने चालली होती, कामकाज कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण पार पडलं गेलेलं होतं याबाबतचा संबंध माहिती पुढे विस्तारण आपण घेणार आहोत. पण त्याआधी आणखीन एक प्रश्न इथं आपण पाहूया. मात्र याचा प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 JB कृपलानी. त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे पहा की जो याच संविधान सभेच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजाच्या प्रश्नातून सांगता येऊ शकतो. तो म्हणजे संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले होते. संयुक्त राज्य अमेरिका, USSR रशिया, चीन प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलियाचे सरकार. तर आता मित्रांनो एक लक्षात घ्या की इथंही आपल्याला संविधान सभेच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजाच्या दृष्टीने विचार करायचा आहे. कारण की जसा आपण मागचा प्रश्न पाहिला संविधान सभेच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजाच्या दृष्टीने तसंच हाही प्रश्न या 9 डिसेंबर 1946च्या कामकाजाच्या दृष्टीने स्पष्ट करता येतो. तर ज्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी तात्पुरतं अध्यक्षपद स्वीकारलं होतं त्याच डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी कोणत्या देशांच्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले होते, तर उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलियाचे सरकार. म्हणजे पर्याय क्रमांक A, C आणि D. तर त्या अर्थाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 A, C, D की या देशांच्या सदिच्छा संदेशांचे वाचन डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी या 9 डिसेंबर 1946च्या बैठकीमध्ये केलेले होते. तर या अर्थाने पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. आता हा संबंध घटनाक्रम नेमका कसा आहे तोही आपण लक्षात घेऊया. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 JB कृपलानी आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ACD की ज्या सदराखाली आपण त्या देशांच्या सदस्यांच्या संदेशांचं वाचन केलेलं होतं असं म्हणायला जागा होते. तर मग आता इथं पहा घटनाक्रम कसा आहे. JB कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव संविधान सभेच्या तात्पुरत्या किंवा हंगामी अध्यक्षपदासाठी सुचवले होते. संविधान सभेच्या पहिल्या बैठकी दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर 1946 रोजी 9 डिसेंबर 1946 रोजी संसदेच्या संविधान सभागृहात जो आजचा संसद भवनाचा सेंट्रल हॉल आहे. आता इथं एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथं स्पष्ट करतोय की आता भारताच्या संबंध संसदेतल्या खासदारांनी नवीन संसदेच्या इमारतीमध्ये आता या ठिकाणी कामकाजाला सुरुवात केलेली आहे. हे सर्वसूत आपल्या सगळ्यांना माहिती झालं असावं.
तर इथं या ठिकाणी जी जुनी संस्थेची इमारत आहे तर त्या जुन्या संस्थेच्या इमारतीमध्ये जो काही संसद भवन सेंट्रल हॉल म्हणून आज ओळखला जातो, तर त्याला त्या कालखंडामध्ये संविधान सभेच्या कालखंडामध्ये या ठिकाणी संविधान सभागृह असं समजलं जात होतं. तर आज तो संसद भवनाचा सेंट्रल हॉल म्हणून समजला जातो जुन्या संस्थेच्या इमारतीमध्ये. तर संसदेच्या संविधान सभागृहामध्ये संविधान सभेला संबोधित करणारी पहिली व्यक्ती जर कोण होती तर ती होती जे.बी. कृपलानी. संसदेच्या संविधान सभागृहामध्ये संविधान सभेला संबोधित करणारी पहिली व्यक्ती जर कोण होती तर ती होती जे.बी. कृपलानी. संविधान सभेच्या उद्घाटन सत्राची सुरुवात म्हणजेच 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेच्या उद्घाटन सत्राची सुरुवात सकाळी 11 वाजता जे.बी. कृपलानी यांनी या ठिकाणी केली होती. आणि ती कशा पद्धतीने केली होती तर जे.बी. कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या परिचयाने ही सुरुवात केली होती. म्हणजे या संविधान सभेच्या पहिल्या दिवशीच्या 11 वाजताच्या सत्राची सुरुवात या ठिकाणी जे.बी. कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या परिचयाने केली होती. सिन्हा यांना तात्पुरते किंवा हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी त्यांनी आमंत्रित केले. कुणी? जे.बी. कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना या संविधान सभेचा अध्यक्ष तात्पुरते अध्यक्षपद किंवा हंगामी अध्यक्षपद प्रोटेम स्पीकर पद स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले. आणि मग नंतर या ठिकाणी अभिनंदनाच्या वातावरणात डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरत्या किंवा हंगामी अध्यक्षपदासाठी पीठासीन झाले, विराजमान झाले. कधी? तर एक प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारची विनंती केल्यानंतर अभिनंदनाच्या वातावरणात डॉक्टर सिन्हा यांनी हे अध्यक्षपद स्वीकारलं. त्या ठिकाणी ते पीठासीन झाले आणि त्यांनी संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलियाचे सरकार या देशांच्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले. जे की आपण मागाशी प्रश्न पाहिला होता. कोणकोणत्या देशांचे? संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलिया सरकार या देशांच्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले होते. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. मित्रांनो, आजही पहा की आपल्याला लोकसभेच्या पातळीवर विचार केला तर प्रोटेम स्पीकर म्हणून जी काही संधी आहे ती कुणाला दिली जाते तर जो लोकसभेतला सर्वात ज्येष्ठ सदस्य असेल त्यालाच या ठिकाणी लोकसभा निवडणुकीनंतर प्रोटेम स्पीकर म्हणून जी काही संधी आहे ती दिली जाते. तर तसंच त्याही कालखंडामध्ये या ठिकाणी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. या कारणामुळे या ठिकाणी ही संधी त्यांना दिली गेली तात्पुरत्या अध्यक्षपदासाठीची किंवा हंगामी अध्यक्षपदासाठीची. आणि तात्पुरत्या किंवा हंगामी अध्यक्षपदी सर्वात ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्याची ही जी काही पद्धत आहे ती भारताने फ्रान्सकडून स्वीकारलेली आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट इथं आणखीन एक लक्षात घ्या की जनरली आपल्याला कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून कोणती गोष्ट स्वीकारलेली आहे यावर प्रश्न नेहमी विचारला जातो. तर इथं या ठिकाणी आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे की एक प्रकारे जी काही प्रोटेम स्पीकर ही जी काही पद्धती आहे की प्रोटेम स्पीकर म्हणून सर्वात ज्येष्ठ सदस्याला संधी द्यायची ही जी काही पद्धती आहे ती आपण फ्रान्सकडून स्वीकारलेली आहे. की एक प्रकारे सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून तात्पुरत्या किंवा हंगामी अध्यक्षपदी जो कोणी विराजमान होत असतो ही जी काही पद्धत आपण स्वीकारली आहे ती फ्रान्सकडून स्वीकारलेली आहे. म्हणजे लोकसभेच्या पातळीवर सुद्धा आपण तात्पुरतं अध्यक्षपद लोकसभा निवडणुकीनंतर प्रोटेम स्पीकर या नावाने विचारात घेतो. तर तेही प्रोटेम स्पीकर पदी येण्याची जी पद्धती आहे ती आपण फ्रान्सकडून स्वीकारलेली आहे. ही इथं आपण लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एक छोटंसं ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इथं काही बॅचेस आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊया. तर एक प्रकारे आपल्या 1 डे रिव्हिजन बॅचेस पर सध्या सुरू आहेत आणि त्याच्यावर सुद्धा स्पेशल डिस्काउंट ऑफर सध्या सुरू आहे. तर राज्यव्यवस्था गट ब गट क पूर्व परीक्षा 1 डे रिव्हिजन बॅच सध्या आपली सुरू आहे. फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये एकूण 10+ तासांचा असणारा व्हिडिओचा कालावधी आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि कालावधी म्हणजेच व्हॅलिडिटी आहे 1 महिना. तर एकंदरीत या ठिकाणी या गट ब गट क पूर्व परीक्षेच्या योजनातून 1 डे रिव्हिजन बॅचचा ज्यांना फायदा घ्यायचा आहे ते घेऊ शकतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेची सुद्धा 1 डे रिव्हिजन बॅच सध्या आपली सुरू आहे. एकूण जी काय फीस आहे ती 50% डिस्काउंटचं फक्त 200 रुपये आणि यामध्ये सुद्धा 10+ तासांचा व्हिडिओचा कालावधी आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 1 महिना. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. आणि याही बॅचेसवरची ही जी काही स्पेशल डिस्काउंट ऑफर आहे ती 30 सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यव्यवस्थेच्या योजनातून असणारे डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेच्या योजनातून असणाऱ्या PDF बॅचेस सुद्धा आपल्या सध्या सुरू आहेत. तर एक लक्षात घ्या की ज्यांना डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेच्या पातळीवर जे काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांना वेळ नसतो कामाच्या व्यापामुळे आणि ते सर्वच व्हिडिओ जे काय आहे ते पाहू शकत नाहीत. त्यांच्याकरता फक्त PDF जर बॅच हवी असेल तर ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. तर या बॅचवर सध्या आपल्या योजनातून या ठिकाणी 50% डिस्काउंटमध्ये ही ऑफर सुद्धा सुरू आहे.
संबंध राज्यव्यवस्थेचा जो सिलेबस आहे डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा बॅचचा तो PDF स्वरूपात जर फक्त हवा असेल तर या ठिकाणी 250 रुपयाच्या फीसमध्ये आपण हा संबंध PDF स्वरूपाचा जो काही भाग आहे तो प्राप्त करू शकता. राज्य प्रशासन, ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन या सर्व घटकांच्या नोट्ससह इतरही अनेक घटकांच्या नोट्स त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होतील आणि प्रश्न विश्लेषणही नोट्स आपल्याला त्याच्यामध्ये प्राप्त होतील. तर त्याचबरोबर भारताचे शेजारील राष्ट्राशी असलेले संबंध याचीही PDF बॅच आपली या ठिकाणी डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेच्या दृष्टीतून सुरू आहे, कारण की हाही घटक डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर एकंदरीत 150 रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी ही बॅच प्राप्त करू शकता. विविध भारतीय पंतप्रधानांची परराष्ट्र धोरणामध्ये असणारी अल्पावधीची भूमिका, शीतयुद्धोत्तर काळातील भारताचे शेजारील राष्ट्राशी असणारे संबंध या संबंध नोट्ससह आपण ही बॅच 150 रुपयामध्ये प्राप्त करू शकता. तर या दोन्ही बॅचेसबद्दल कोणतीही इन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण इन्क्वायरी करू शकता. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तर आता पहा, हाही प्रश्न संविधान सभेच्या प्रश्नातूनच महत्त्वाचा आहे. पुढील 2 विधानांपैकी कोणते चुकीचे आहे हा प्रश्न राज्यसभा पूर्व 2015 मध्ये सुद्धा विचारलेला आहे. तर घटना समिती कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली नंतर विधान समिती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या किंवा हंगामी संसदेत झाले. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकून मानला गेला. केवळ अ, केवळ ब, दोन्ही अ आणि ब दोन्ही नाहीत. विचारले का आपल्याला की पुढील 2 विधानांपैकी कोणते चुकीचे आहे. तर मित्रांनो, या आधी सुद्धा मी या ठिकाणी संविधान सभेशी संबंधित जी काही वेगळी माहिती आहे त्या माहितीच्या अंतर्गत हेही सांगितलं होतं की राज्यसभेच्या वेबसाईटवर संविधान सभेशी संबंधित काही तथ्य सत्य ही स्पष्ट केली गेलेली आहेत. सम ट्रूथ्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली या सदराखाली एक माहिती जी काय आहे ती राज्यसभेच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच माहितीच्या सदराखाली आयोगाने हा प्रश्न राज्यसभा पूर्व 2015 मध्ये विचारला होता. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय म्हटलेलं आहे की घटना समिती नंतर विधान समिती बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या किंवा हंगामी संसदेत झाले. तर हे विधान बरोबर आहे का चुकीचं आहे. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. आणि ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर रिमझिम पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकून मानला गेला. तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे, कारण की दोन्ही विधानांचा संदर्भ या ठिकाणी या दृष्टीने जर विचार केला तर संविधान सभेच्या सत्याच्या बाबतीत संविधान सभेच्या तथ्याच्या रचनेतून योग्य पद्धतीने आहे हे स्पष्ट करता येऊ शकेल. कारण की 24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या या पातीवर या ठिकाणी घटनेवर ज्या काही सह्या होत होत्या तर त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, हे शुभशकून मानला गेला होता, हेही या ठिकाणी मान्य करता येऊ शकेल. आणि नंतर या ठिकाणी तात्पुरत्या संस्थेच्या पातळीवर विचार झालेला होता, हेही म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. तर त्यामुळे हे दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून या ठिकाणी कोणतंही विधान चुकीचं नाहीये, म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4 दोन्हीही नाहीत. तर या बाबतीत थोडीशी अधिकची माहिती सुद्धा आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. या अनुषंगाने कोणती ते पाहूया पुढे. की संविधान सभेच्या एकूण बैठका 11 झालेल्या होत्या. संविधान सभेचा कामकाज किंवा घटना समितीसाठीचा जो खर्च आहे तो 63,96,729 रुपये आहे. संविधान सभेचा कामकाज कालावधी 2 वर्ष 11 महिने 8 वर्ष करता येतो. जसं मी मागाशी म्हटलं की 24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या 284 सदस्यांनी किती तर 284 सदस्यांनी एक प्रकारे संविधानावर सह्या केल्या. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो शकून मानला गेला. आणि 25 जानेवारी 1950ला भारत निर्वाचन आयोगाची स्थापना झाली आणि त्यालाच आपल्याकडे पुढे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून विचार घेतलेला आहे. म्हणजे 25 जानेवारी 1950 ज्या दिवशी भारत निर्वाचन आयोगाची स्थापना झाली त्याच दिवसाला आपल्याकडे आज राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आजही विचारात घेतलं जातं. एवढंच नव्हे तर ही माहिती पण लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये राज्य मतदार दिवस म्हणून सुद्धा विचार घेतला जातो. तो राज्य मतदार दिवस असतो 5 जुलै. तर आपल्याकडे 5 जुलै हा राज्य मतदार दिवस म्हणून विचार घेतला जातो महाराष्ट्राच्या पातळीवर, की जो जून 2017च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार 5 जुलै हा राज्य मतदार दिवस म्हणून महाराष्ट्रामध्ये विचार घेतला जातो. 26 जानेवारी 1950ला भारतीय घटनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आणि त्याच दिवशी संविधान सभेच्या सदस्यांची असणाऱ्या विधानसभेचे किंवा विधान समितीचे अस्तित्व संपुष्टात येऊन समाप्त होऊन 1952 मधील एका नवीन संस्थेची स्थापना होईपर्यंत 1952 मधील एका नवीन संस्थेची स्थापना होईपर्यंत संविधान सभेने स्वतःला एका अंतरिम किंवा हंगामी संस्थेमध्ये बदलले होते. तर दुसऱ्या विधानाच्या अनुषंगाने आणि पहिल्या विधानाच्या अनुषंगाने ही जी काही माहिती आहे ती महत्त्वाची आहे.
एक प्रकारे पहिल्या विधानाच्या अनुषंगाने ही 26/1950चा संदर्भ जो काही तो महत्त्वाचा आहे आणि दुसऱ्या विधानाच्या अनुषंगाने हा जो काही संदर्भ आहे तो महत्त्वाचा आहे. तर हे दोन्ही दृष्टीने आपली माहिती ही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता डॅश म्हणतात. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता काय म्हणतात तर पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल या नावाने आज त्याला ओळखलं जातं. पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल, संसदीय ज्ञानपीठ किंवा पार्लमेंट हाऊस अनेक्स किंवा लोकसभा चेंबर असं नव्हे तर पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल या नावाने ओळखलं जातं. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की याचंही थोडंसं आता आपण अपडेट होण्याची गरज आहे. कोणत्या अर्थाने तर आता जसं मी मगाशी म्हटलं होतं की भारताच्या संबंध लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी आता नवीन संसदेच्या इमारतीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिथं आता आपल्या सध्या या ठिकाणी संसदेचं विशेष अधिवेशन जे काय ते सुरू आहे. तर त्याचा जर विचार केला तर एक गोष्ट माहिती तर आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे ती कोणती की नवीन संसदेच्या इमारतीमध्ये, भारताच्या नवीन संसदेच्या इमारतीमध्ये आता जुन्या संसदेच्या इमारतीप्रमाणे असणारा सेंट्रल हॉल हा प्रकार नाही. हा आता नवीन संसदेच्या इमारतीमध्ये सेंट्रल हॉल जो प्रकार आहे तो नाहीये. माझा प्रश्न असे म्हणतो की जुन्या संसदेच्या इमारतीमध्ये सेंट्रल हॉल अंतर्गत दोन्ही सभागृहांच्या बाबतची जी काय बैठक आहे ती पार पडायची. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांची जी काय बैठक आहे ती या ठिकाणी सेंट्रल हॉलमध्ये पार पडायची. मग आता या ठिकाणी नवीन संसदेच्या इमारतीमध्ये तर सेंट्रल हॉल हा बांधलाच गेलेला नाही किंवा सेंट्रल हॉलची विचारच केलेला नाहीये. तर मग अशा वेळेस सेंट्रल हॉलमध्ये ज्या बैठका जुन्या संसदेच्या इमारतीमध्ये चालायच्या लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या त्या आता नवीन संसदेच्या इमारतीमध्ये नेमकं कुठं होणार आहेत तर त्याबाबत या ठिकाणी जी सोय आहे ती लोकसभा सभागृहातच केली जाणार आहे. म्हणजे लोकसभा सभागृहात 888च्या जवळपास या ठिकाणी आसन व्यवस्थेची जी काही तरतूद आहे ती केलेली आहे. तर त्या सदराखाली लोकसभा सभागृहातच या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहाच्या खासदारांच्या बाबतची जी काही या ठिकाणी बसण्याची व्यवस्था असणार आहे. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांच्या खासदारांची एकत्रित बैठक होईल त्यावेळेस ती आसन क्षमता वाढवण्याचीही सोय या ठिकाणी केली गेलेली आहे नवीन संसदेच्या इमारतीमध्ये. म्हणजे साधारणपणे या ठिकाणी 1000च्या जवळपास या ठिकाणी बसण्याची व्यवस्था त्या लोकसभा सभागृहामध्ये होऊ शकते अशी वाढवण्याची बसण्याची सोय वाढवण्याच्या दृष्टीने तरतूद केली गेलेली आहे, सोय केली गेलेली आहे. तर सांगायचं तो काय तर ही पण अपडेट या ठिकाणी लक्षात ठेवा की जुन्या संसदेच्या इमारतीमध्ये जी काही लोकसभा आणि राज्यसभा सभागृहांच्या खासदारांची बैठक एकत्रित पार पाडायची सेंट्रल हॉलमध्ये ती आता नवीन संसदेच्या इमारतीमध्ये लोकसभा सभागृहातच घेतली जाणार आहे आगामी कालखंडात. तर या अनुषंगाने थोडीशी माहिती पुढे पाहूया की पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. हे सभागृह 14 ऑगस्ट 1947च्या रात्री 12 वाजता देशाच्या स्वातंत्र्याच्या पवित्र महान प्रसंगाची साक्षीदार आहे. हे इथं निश्चितपणे आपल्याला सांगता येऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाने संविधानाचा स्वीकार केला. हे सभागृह या घटनेचे देखील साक्षीदार आहे. 30 जून 2017 रोजी याच सभागृहातील रात्री 12 वाजता वस्तू आणि सेवा कराचा प्रारंभ केला गेला आणि 1 जुलै 2017 पासून GSTची अंमलबजावणी सुरू झाली. तर याही दृष्टीने हा जो काही सेंट्रल हॉल आहे तो प्रमाण आहे किंवा साक्षीदार आहे हे स्पष्ट करता येऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर इथं मी आधीच्याही एका लेक्चरमध्ये या ठिकाणी संसदेच्या विशेष अधिवेशनासंबंधीचं जे काही व्हिडिओ लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे तर त्याही अनुषंगाने जसं पाहायचं झालं तर त्याच्यामध्ये पण विस्तृत माहिती याबाबतची स्पष्ट केलेली आहे. आपण निश्चितपणे संसदेचं विशेष अधिवेशन IMP फॅक्ट्स या आपल्या यूट्यूबवरच्या लेक्चरला पाहू शकता की ज्यामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे की संसदेच्या या सेंट्रल हॉलच्या बेसिसवर या ठिकाणी जी 5 विशेष अधिवेशनं या ठिकाणी झालेली आहेत ती नेमकी कोणकोणत्या कालखंडात आणि केव्हा घडलेली होती 1997ला किंवा 1972ला किंवा एक प्रकारे 2017ला 1947ला तर अशा वेगवेगळ्या कालखंडामध्ये ही भरलेली होती. तर ती विस्ताराने त्याची माहिती पाहायची असेल तर आपण या लेक्चरला निश्चितपणे आपल्या यूट्यूब चॅनलवर विचार घेऊ शकता. आणि विशेष म्हणजे जी काही संसदेची विशेष अधिवेशनं आता सध्यासुद्धा आपलं चालू आहे तर त्या पातळीवर विचार केला तर या ठिकाणी ही संसदेची विशेष अधिवेशनं जी काय आहेत ते आतापर्यंत 11 होऊन गेलेली आहेत की ज्यापैकी 5 हे संसदेच्या पातळीवर सेंट्रल हॉलमध्ये मध्यरात्रीच्या बेसिसवर झालेली आहेत.
त्यानंतर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की संविधान सभेतील 4 प्रांतांच्या ब्रिटिश मुख्य कमिशनरचे प्रतिनिधी याबाबत खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या जोड्या किंवा जोडी बरोबर जुळत नाहीत. प्रांत आणि प्रतिनिधी: दिल्ली देशबंधू गुप्त, अजमेर मारवाड मुकुट बिहारी लाल भार्गव, कुर्ग CM पुनांचा, बलुचिस्तान SB नवाब मोहम्मद खान जोगजई. पर्याय उत्तरे ए आणि सी, फक्त डी, फक्त ए, सर्व जोड्या बरोबर आहेत. तर आपल्याला विचारलं गेलेलं आहे संविधान सभेतील 4 प्रांतांच्या ब्रिटिश मुख्य कमिशनरचे प्रतिनिधी. कारण की जे काय टोटल 391 सदस्य होते त्यामध्ये 292 हे प्रांतांचे प्रतिनिधी, 96 एक प्रकारे या ठिकाणी 296च्या पातळीवर जर विचार केला तर 292 प्लस 4 आणि 93 असं या ठिकाणी हे स्वरूप होतं 391 सदस्यांचं. तर या ठिकाणी 292 जे आहे ते प्रांतांचे प्रतिनिधी, 4 हे मुख्य कमिशनरचे प्रतिनिधी आणि संस्थानिकांचे 93 प्रतिनिधी. तर असे एकूण या ठिकाणी हे जे काही 391 संविधान सदस्य होते तर त्यापैकी मुख्य 4 कमिशनरचे जे प्रतिनिधी होते ते नेमके कोणत्या प्रांतांच्या स्तरावर विचार घेतले गेलेले होते आणि ते कोण होते प्रतिनिधी, या अर्थाने हा या ठिकाणी प्रश्न जो काय तो आपल्याला सांगता येतो. तर दिल्लीमधून देशगुप्त बंधू गुप्त, अजमेर मारवाड मुकुट बिहारी लाल भार्गव, कुर्ग CM पुनांचा आणि बलुचिस्तान SB नवाब मोहम्मद खान जोगजई असे पर्याय दिलेत. तर एक लक्षात घ्या, बलुचिस्तान वगळता आज घडीला आपल्याकडे या ठिकाणी तिन्हींचाही संदर्भ भारताच्या पातळीवर स्पष्ट करता येतो. पण या ठिकाणी या ज्या काही जोड्या दिलेल्या त्या आपल्याला काय म्हटलेलं आहे की बरोबर जुळतात की नाहीत या अनुषंगाने हा प्रश्न आहे. तर उत्तर आपल्याला सांगता येईल सर्व जोड्या बरोबर आहेत. यामध्ये ज्या काही जोड्या दिलेल्या आहेत त्या सर्वच या ठिकाणी बरोबर आहेत. कारण की जे काही प्रांत आणि प्रांतांच्या अनुषंगाने असलेले प्रतिनिधी आहेत ते हेच होते तत्कालीन संविधान सभेच्या पातळीवर या ठिकाणी मुख्य कमिशनरचे प्रतिनिधी या अर्थाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला सांगता येईल सर्व जोड्या बरोबर आहेत. ते या अर्थाने की संविधान सभेतील 4 प्रांतांच्या ब्रिटिश कमिशनरचे प्रतिनिधी हे याच पद्धतीने होते. तर मित्रांनो, या ठिकाणी जसं मी मगाशी स्पष्ट केलं की संविधान सभेतील महिला सदस्य कोणत्या मतदारसंघाच्या पातळीवर, कोणत्या प्रांतांच्या पातळीवर विचारात घेतल्या गेलेल्या होत्या, तसंच या ठिकाणी संविधान सभेतील 4 मुख्य कमिशनरचे प्रतिनिधी कोणत्या प्रांतातून आणि कोण ते होते हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून आज आपण घटना निर्मितीशी संबंधित अनेक IMP फॅक्ट्स आणि त्याविषयीची प्रश्नांचे विश्लेषण जे काय ते पाहिलेलं आहे. तर आगामी आपल्या या ठिकाणी 5 नोव्हेंबरच्या 2023च्या गट ब गट क मुख्य परीक्षेचे सुद्धा आणि राज्यसभा मुख्य परीक्षेचे सुद्धा अनेक प्रकारच्या अशा IMP फॅक्ट्सवर आपण आगामी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा प्रकाश टाकणार आहोत. ही आपली जी काही सिरीज आहे ती कंटिन्यू पुढे अशी चालू राहणार आहे. तर या ठिकाणी आज आपण इथं थांबूयात. धन्यवाद.